दादा आपलं शिरूर शहरात स्वागत आहे. आज संजय राऊत साहेबांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. मग महाविकास आघाडीत फूट पडली असं समजायचं का? महाविकास आघाडी आहेच. संजय राऊत साहेबांनी जे सांगितलं, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशा प्रकारचा शिवसैनिकांची इच्छा आहे. एकच द्या. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षाच्या होतात का? नाही होत. द्या ना मग. आता येणार काळात नगरपालिका जिल्हा परिषदा होतील, कारण विधानसभा आणि लोकसभा वेगळ्या आहेत. त्याच्यावर चर्चा होऊ शकते, वाटाघाटी होऊ शकते, जागा मर्यादित असतात. आणि आता जिल्हा परिषदा, नगरपालिका मोठ्या जागा असतात, सर्वसामान्य कार्यकर्त्याचे त्याच्यात इंटरेस्ट असतात. आणि म्हणून स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था लढवाव्यात अशा प्रकारचा मनोदय शिवसैनिकाचा आहे. त्याला होकार मान्य पक्षप्रमुखाचा मिळण्याची शक्यता आहे. असं झालं म्हणजे महाविकास आघाडीत मतभेद आहे असा त्याचा अर्थ होत नाही. महाविकास आघाडी आहे, पण लोकसभा विधानसभा मोठ्या निवडणुकीत ही आघाडी व्हावी. आणि या छोट्या छोट्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, त्याच्यात सर्वांना लढायला संधी भेटावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतात, त्याचा शिवसेनेचा पाठिंबा आहे का? शिवसेनेनंच मागितलेला आहे. पाठिंब्याचा काय प्रश्न आहे? सगळ्यात पहिले सभागृहात नागपूरच्या अधिवेशनात मीच आवाज उठवला होता. आणि पहिला व्यक्ती मी की जिथं तिथं पोहोचलो होतो. घटना घडल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी तिथं होतो. तोपर्यंत त्या घटनेची दाहकता, तीव्रता महाराष्ट्राला माहिती नव्हती. आम्ही गेल्यानंतर त्या घटनेची तीव्रता, त्याच्यातली दाहकता, त्याच्यातलं राजकारण, त्याच्यातलं अर्थकारण हे सगळं जनतेसमोर नागपूरच्या अधिवेशनात आम्ही आणलं. नंतर बाकीच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी तो आवाज उठवला. आणि आज महाराष्ट्रात सगळे प्रसारमाध्यम असो किंवा राजकीय पक्ष असो, या सगळ्यांनी या विषयाला हात घातलेला आहे. आणि याच्यामध्ये सुस्पष्टपणे संशयाची सुई धनंजय मुंडेपर्यंत पोहोचते. आणि त्याच्यामुळं धनंजय मुंडेंकडे पोहोचते म्हणजे याचा अर्थ ज्यांनी केला ते जे मध्ये आहे ते त्याचे बॉस धनंजय मुंडे आहेत. त्याच्यामुळं हा राजीनामा झालाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांची राहणार. पोलीस प्रशासनाने 7 जणांवर मोकार लावलाय त्या आरोपींपैकी, पण त्याच्यातले जे वाल्मिक कराड जे आहेत त्यांना त्या गुन्ह्यामध्ये घेतलं नाही. तर काय म्हणणं आहे? हे चौकशीत CIDच्या चौकशीत या सगळ्या गोष्टी येईल आणि त्यांनाही मोका लागेल. त्यांच्यावर 302 होईल असं वाटतं. बरोबर, त्याला राजकीय दबाव येऊ शकतो आणि त्यांची नावं गाळली शकते. नाही एवढं होणार नाही, पण तो राजकीय दबाव आहे. म्हणून आम्ही जे अधिकारी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं तेव्हा काही अधिकारी बदललेले आहेत. राजकीय दबाव निश्चित आहे, परंतु चौकशी जी होईल तिला कोणी बाजूला नाही ठेवू शकत. त्यामुळं वाल्मिक कराडांचं सुद्धा नाव याच्यात मोकामध्ये येईल. धनंजय मुंडेंना जर मंत्रिमंडळातून वगळलं नाही तर शिवसेना काय आंदोलन करणार का? मला असं वाटतं नैतिकदृष्ट्या देवेंद्र फडणवीसांचं आणि अजितदादांचे कर्तव्य ठरतं की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. वाल्मिक कराडांची 2000 कोटीपेक्षा मोठी संपत्ती आज दाखवली गेली आहे. मग ही संपत्ती येते कुठून त्यांच्याकडे एवढी मोठी? ईडीने तपासावं. संजय राऊतांचं 11 का 12 लाखाचं त्यांच्या समोर रेकॉर्ड आलं, त्याच्यावर त्यांनी त्यांना 100 दिवस जेल म्हटलं. आता वाल्मिक कराडाचं तपासावं. दादा, इथले जे आमदार आहेत शिरूर हवेलीचे मौली कटके हे पूर्वी शिवसेनेत होते. मग तुम्हाला असं वाटत नाही का की तुमचा शिवसेनेचा एक चांगला मोहरा तुमच्या काही अंतर्गत घडामोडींमुळे म्हणा किंवा या महाविकास आघाडीच्या जागा वाटपामुळे तुम्ही गमावा? हे सत्य आहे. कित्येक शिवसैनिकांमध्ये निवडून येण्याची क्षमता आहे. जसं आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय का घेतला, याला हेच कारण आहेत ना.